नमस्कार. MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही कंबाईन मेन्स किंवा प्रीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की आपण भन्नाट ट्रिक्ससह विज्ञानच्या पेड PDF घेऊन आले. तसेच आपल्याकडे इंग्लिश व्होकॅब्युलरी, पॉलिटी आर्टिकल्सची संपूर्ण ट्रिक्ससह पेड PDF आहेत. हे पेड PDF जर तुम्हाला घ्यायचे असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेले आहेत. आता त्यामध्ये कशा ट्रिक्स आहेत, काय त्याचा थोडासा डेमो दाखवतो. तर पहा, आता झिंक किंवा जस्त, तर हा वनस्पतीवर, हे बघा, वनस्पती झिंक किंवा जस्त यामुळे भात ही जी वनस्पती आहे ह्या भातावर काय होतो तर खैरा नावाचा रोग पडतो. झिंक किंवा जस्त याच्या अभावामुळे किंवा याच्या कमतरतेमुळे खैरा नावाचा रोग पडतो. कशावर पडतो तर भातावर पडतो. हे बघा, भातावर झिंक किंवा जस्त याची कमतरता झाली तर खैरा नावाचा रोग पडतो. तर आपण याची ट्रिक्स कशी केलेली पहा इथं. तर आपण याची ट्रिक्स अशी केलेली आहे, तर ट्रिक्स अशी आहे की, हे पहा, ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या, हे पहा, खैरा गावातील लोकांच्या आहारात भात, मका, आमरस, नारळ पाणी हे कमी पडल्यामुळे त्यांच्या शरीराची झीज झाली. हे बघा, हे बघा, झिंक आणि जस्तमुळे भातावर खैरा नावाचा रोग पडतो. तसेच मकावर व्हिप्टेल रोग पडतो. त्यानंतर कोकोनटवर सिकल लीफ रोग पडतो आणि मँगोवर लिटल लीफ हा रोग पडतो आणि पानांचा गुच्छ तयार होतो. तर हे संपूर्ण रोग आपण एका ट्रिक्समध्ये असे पाहिलेले आहेत की खैरा गावातील लोकांच्या आहारात भात, मका, आमरस आणि नारळ पाणी यांची कमतरता पडल्यामुळे त्यांच्या शरीराची काय झाली, झीज झाली. झीज झाली असं का म्हणलं मी, कारण झी फॉर झिंक आणि ज फॉर जस्त. म्हणजे हे संपूर्ण कशामुळे होत आहे तर झिंक किंवा जस्त याच्या कमतरतेमुळे होत आहे. झिंक किंवा जस्त, झिंकाला जस्त म्हणतात, जस्ताला झिंक म्हणतात. दोन्ही एकच शब्द आहेत, फक्त नाव दोन आहे त्याला. तर हे संपूर्ण कशामुळे होतं तर झिंक किंवा जस्तामुळे. आणि यावर प्रश्न काय विचारला होता पहा. तर प्रश्न पण मी तुम्हाला दाखवतो. तर प्रश्न पहा. आता ट्रिक्स तीच महत्त्वाची असते जी परीक्षेत आठवते. आता ट्रिक्स कशी आहे यापेक्षा त्या ट्रिक्सनुसार आपल्याला परीक्षेत चटकन प्रश्न सुटतो का हे महत्त्वाचं आहे. तर पहा, तांदळावरील खैरा रोग कशाच्या अभावामुळे पडतो. तर इथं फोकस तुम्ही खैरावर करा. खैरा, तर आपली ट्रिक्स काय पाहिली होती आपण, खैरा गावातील लोकांच्या आहारात कशाची कमतरता पडली, भाताची कमतरता पडली, म्हणजेच तांदूळ. त्यामुळे त्यांच्या शरीराची काय झाली तर झीज झाली. अशी आपली ट्रिक्स आहे. अशी आपण काय केलेली ट्रिक्स केलेली. हे पहा, ही पहा इथे ट्रिक्स. ट्रिक्स काय आपली पहा, खैरा गावातील, खैरा रोगाला आपण खैरा गाव म्हणलेले, खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची, मकाची, आमरस, नारळ पाणी या सर्वांची कमतरता पडल्यामुळे त्यांच्या शरीराची काय झाली, झीज झाली. अशी आपली ट्रिक्स आहे. मग झी फॉर झिंक, झी फॉर झिंक आणि ज फॉर जस्त. तर हे संपूर्ण झिंक आणि जस्तामुळे होतो. तर प्रश्न तोच आहे की तांदळावरील खैरा रोग कशाच्या अभावामुळे पडतो. कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023. तर याचं योग्य आन्सर काय असेल मग ज फॉर जस्त. कारण इथे झिंक दिले का, जर झिंक पण दिला असतं तर आयोगाला हा प्रश्न कॅन्सल करावा लागला असता. म्हणून एकतर झिंक द्यावं लागेल किंवा जस्त द्यावं लागेल, कारण दोन्ही नावं एकच आहेत. म्हणून आपल्या ट्रिक्सनुसार झिंक नुसार झीज नुसार आपलं ज फॉर जस्त हे उत्तर इथं आपल्याला मिळून जाते. त्यानंतर मी यावर आलेले आणखी प्रश्न दाखवतो तुम्हाला. हे पहा इथे प्रश्न, हे बघा, प्रश्न दाखवतो, वर आहे, कुठे गेला, हां, हे पहा, हे पहा इथे आणखी प्रश्न आहेत. तांदळावरील खैरा रोग हा कोणत्या खनिजद्रव्याच्या अभावामुळे पडतो. STI 15ला प्रश्न आला होता. पहा आन्सर काय, जस्त. त्यानंतर भातावरील खैरा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकामुळे पडतो. हे पहा, कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023. तर इथं उत्तर काय पाहिजे मग, झिंक. तर अशा प्रकारे आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला हे आवडत असतील तर लगेच 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून आपली पेड PDF तुम्ही परचेस करू शकता. आपण त्यामध्ये संपूर्ण सायन्स कव्हर केलेले आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मानवी रोग, वनस्पती रोग. कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कंबाईनला
प्रत्येक कंबाईनला आयोग 4 ते 5 प्रश्न हे फक्त मानवी रोग आणि वनस्पती रोगावर विचारत आहे. किती? 4 ते 5 प्रश्न मानवी रोग आणि वनस्पती रोगावर विचारत आहे आणि आपण त्याच्या भन्नाट ट्रिक्स केलेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.